अजित पवारांच्या जागा पटकन डिक्लेअर झाल्या, अजित पवारांनी प्रचारही सुरू केला, या सगळ्या आम्ही जेव्हा बाहेर बघतो तर असं वाटतं की अजित पवारांनी खूप मॅच्युअरली पटकन आपलं चला जे आहे ते करून कामाला लागा. शिंदेंचा आग्रह फार जास्त होता किंवा ते फार जास्ती अडून धरत होते असं काही होतं का? म्हणजे अजित पवारांनी पटकन आपलं करून उमेदवार घोषित करून सुरू केलं. अडून धरत होते असं नाही आहे, पण डेमोक्रॅटिकली चर्चा चालू होत्या म्हणून त्याला वेळ लागत होता. आणि शेवटी हे खरंच आहे की अजित पवारांना देखील अडचणी होत्या ना, कारण जिथे 48 पैकी 42 आमदार हे आधीचे आहेत, खासदार हे आधीचे आहेत, 6 जागांचा स्कोप आहे, त्या 6 मध्येच ठरवायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर खूप मोठा प्रश्न होता, काय करायचं. पण शेवटी त्यांनी थोडा मॅच्युअर्डली निर्णय केले, त्यामुळे त्यातनं मार्ग निघाले. डील करताना कोण तुम्हाला जास्त सोपं वाटलं, तेव्हाची शिवसेना की आताची शिवसेना डील करताना? आताची शिवसेना बरी आहे, सगळेच हे म्हणजे ॲटलिस्ट सुनावणी आहे ना, दरवाजे बंद होत नाही ना.